ओके, बघा आता आपण पाहत आहे डिस्टिंग्विश बिटवीन ऑर डिफरन्स बिटवीन ऑर्डर अँड मॉलिक्युलिटी ऑफ रिॲक्शन. समजून घ्या मॉलिक्युलिटी आणि ऑर्डर ऑफ रिॲक्शन मधला फरक पाहत आहेत ना. तर आपण म्हटलं मॉलिक्युलिटी हे जे आहे यामध्ये टोटल नंबर किती मॉलिक्युल इन्व्हॉल्व झाले, किती मॉलिक्युलनी भाग घेतला ते घेतो आपण. क्लिअर. पण ऑर्डर जो आहे तो काय आहे, ऑर्डर ऑफ रिॲक्शन मध्ये जो रेट ऑफ इक्वेशन आहे, रेट ऑफ रिॲक्शन जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये जे कॉन्सन्ट्रेशनचे टर्म्स आहेत त्याच्या पॉवरची बेरीज. त्याच्यानंतर ती रिॲक्शन जे कळते ही जी रिॲक्शन थिअरॉटिकल एक कॉन्सेप्ट आहे मॉलिक्युलरिटी 1 2 3 4 असा आपण जे घेतो तो. आणि ऑर्डर मात्र हा काय करावा लागतो आपल्याला एक्सपेरिमेंटल डिटर्माइन करावं लागतं. आपल्याला अंदाज सांगायला लागत नाही की 2 मॉलिक्युल झाले भाव म्हणजे याचा अर्थ ऑर्डर 2 आहे असं आपल्याला सांगता येणार नाही. त्याच्यानंतर होल नंबर आहे या रिॲक्शनचा नंबर जो आहे हा होल नंबर आहे मॉलिक्युलिटीचा म्हणजे 1 2 3 4. आणि ऑर्डर ऑफ रिॲक्शन मध्ये इट मे बी होल नंबर और फ्रॅक्शन. मॉलिक्युलिटी कॅन नेवर बी झिरो. मॉलिक्युलिटी आपण म्हणू शकत नाही की झिरोच मॉलिक्युल इन्व्हॉल्व आहे असं कधीच होणार नाही, हो की नाही. पण ऑर्डर मात्र झिरो असू शकते. म्हणजे रेट कशावर अवलंबून. ऑर्डर ही कशावर असते, रिॲक्शनच्या किती कॉन्सन्ट्रेशनवर रेट अवलंबून आहे ती तो संख्या तो आकडा म्हणजेच काय म्हणतो आपण ऑर्डर ऑफ रिॲक्शन. पण इथे असं असू शकतं की रिॲक्शन कशावर अवलंबून नाही, तो एक पार्ट असू शकतो. बरं, नंतर it has no significance for complex reactions and can express for such elementary steps in case of complex reactions. Okay, it is always the same for all reactions whether the reactions is complex or simple. आता ही जे आहे मॉलिक्युलिटी हे कॉम्प्लेक्स रिॲक्शन मध्ये आपण कन्फर्म करू शकणार नाही की त्याच्यात स्टेप्स किती आहेत, त्यामुळे कोणकोणते मॉलिक्युल्स कोणकोणते रिॲक्टंट इन्व्हॉल्व झाले, किती नंबर आहे. पण ऑर्डर ऑफ रिॲक्शन ही रिॲक्शन सिंपल असो की कॉम्प्लेक्स असो यामध्ये ऑर्डर ऑफ रिॲक्शन जी आहे ही फिक्स आहे, कन्फर्म असतं. ठीक आहे. तर हे असे आपल्याला 5 ते 6 डिफरन्स आपल्याला या 5 डिफरन्स आपल्याला या ठिकाणी मांडता येईल. चला आता आपण ऍक्च्युअल ऑर्डर ऑफ रिॲक्शन कडे बोलू. आता आपण ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणजे डेफिनेशन आपण आताच बघितली काय म्हणजे सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स इन रेट लॉ एक्सप्रेशन और रेट लॉ इक्वेशन. ठीक आहे. आता आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल घ्यायचं झिरो ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे फर्स्ट पाहिजे आपल्याला झिरो ऑर्डर रिॲक्शन. झिरो ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय, नावातच दिले झिरो ऑर्डर रिॲक्शन. दॅट मीन्स द रिॲक्शन हुज रेट डिपेंड्स अपॉन दी. आता या ठिकाणी रेट जो आहे इंडिपेंड्स अपॉन दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. असे रिॲक्शन की ज्याचा रेट हा कॉन्सन्ट्रेशनवर रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून नाही. एकही रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर हा रेट याचा अवलंबून असणार नाही. बरोबर. आता आपल्याला इथे शिकायचं झिरो फर्स्ट सेकंड ह्या दोन्ही तिन्ही आपल्याला ऑर्डर ऑफ रिॲक्शन घ्यायचे आहेत. आणि आपण जर फर्स्ट घेतलं सेकंड घेतलं थर्ड या ठिकाणी काय होतं रेट हा डिपेंड असतो कॉन्सन्ट्रेशनवर, त्या ठिकाणी अवलंबून असेल, त्याची वेलॉसिटी त्यावर अवलंबून असेल. पण बऱ्याच वेळेस असं होतं की त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशनवर रेट अवलंबूनच नाही. मग अशी जी आहे ते काय होतं त्याला म्हणायचं झिरो ऑर्डर रिॲक्शन. ओके. द रिॲक्शन हुज रेट इंडिपेंडंट अपॉन द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. इंडिपेंडंट म्हणजे त्यावर अवलंबून नाही, ते स्वतंत्र आहे. काय, इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर त्याचा रेट अवलंबून राहणार नाही. ओके. सच रिॲक्शन्स रेट सच ऑर्डर इज नोन ॲज अ झिरो ऑर्डर रिॲक्शन्स. ओके. आपण आता एक कन्सिडर करू. बघा ए घेतला मी, हा रिॲक्टंट आहे, तो प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतो. ओके. ए हा रिॲक्टंट आहे, तो काय होतो प्रोडक्टमध्ये कन्वर्ट झाला. आता टाइम टी म्हणजे इनिशियली सुरुवातीला ए घेतला त्यावेळेस रिॲक्शन स्टार्ट होण्याच्या अगोदर टी इक्वल टू झिरो. झिरो वेळ किती बाबा आपण घड्याळ लावली, वेळ झिरो आहे. अशा वेळेस कॉन्सन्ट्रेशन जे रिॲक्टरचं किती असणार आहे, ए असणार आहे. आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे, झिरो असेल. सुरुवात टाइम हा झिरोच आहे, तर प्रोडक्ट कुठून मिळणार आपल्याला, मिळेल का नाही, पण प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन झिरो. पण जसं जसं टाइम होईल, फॉर एक्झाम्पल आपण म्हणलं टाइम टी इक्वल टू टी म्हणजे टी एवढ्या वेळेनंतर 5 मिनिटानंतर म्हणा तुम्ही लागलं तर अशा वेळेस प्रोडक्ट आपल्याला मिळेल काहीतरी अमाऊंट. किती मिळेल, समजा मी म्हटलं की फॉर एक्झाम्पल आपल्याला एक्स पोल मोर एवढा मिळाला, मोल पर डीएम क्यूब एवढा आपल्याला मिळाला. मग आता रिॲक्टंट किती, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किती अशा वेळेस, ते कॉन्सन्ट्रेशन असेल ए मायनस एक्स आहे की नाही. ए घेतला होता त्यातलं एक्स हा प्रोडक्टमध्ये कन्वर्ट झाला म्हणजे ए मायनस एक्स एवढं त्याचं एचं कॉन्सन्ट्रेशन असेल. पण केव्हा, टाइम टी इक्वल टू टी असताना. मग आता असं कन्सिडर करा, हा ए आपण हा कन्सिडर केला आहे की ए हे कॉन्सन्ट्रेशन आहे मोल पर डीएम क्यूब मध्ये, एक्स हे कॉन्सन्ट्रेशन आहे मोल पर डीएम क्यूब मध्ये, आणि ए मायनस एक्स सुद्धा कॉन्सन्ट्रेशन आहे कशाचं, रिॲक्टंटचं ऍट टाइम टी हा काय मोल पर डीएम क्यूब. बरोबर आहे.
आणि ह्या सगळ्या गोष्टी आता आपण या ठिकाणी कन्सिडर करतोय. मग आपल्याला याचा ऑर्डर काढायची. मग काय लिहितं, रेट इक्वल टू आर इक्वल टू dx by dt. dx by dt is nothing but rate equal to k0 into a minus 6. आता हे कसं आलं तुम्हाला सांगतो. या ठिकाणी ऍक्च्युअल आपल्याला माहिती आहे रेट जो घेतोय आपण, हा रेट कसा दाखवतो आपण इथे लिहितो बघा. म्हणजे आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए मायनस एक्स असं घेतो आपण टू द पॉवर 0, कारण त्याच्यावर अवलंबूनच नाही. म्हणजे मग काय येईल आपल्याला हे प्रोपोर्शनल साइन काढायचं. म्हणजे काय येईल या ठिकाणी आर इक्वल टू k0 इंटू ए मायनस एक्स टू द पॉवर 0. आता तुम्ही टू द पॉवर 0 आहे यासाठी आहे कारण त्याच्यावर अवलंबूनच नाही रेट. k0 हा काय रेट कॉन्स्टंट आहे, 0 ऑर्डरचा रेट कॉन्स्टंट आहे. म्हणजे याचा अर्थ, आणि आपल्याला हे माहिती मित्रांनो, ज्याचा कुणाच्या एखाद्या व्हॅल्यूचा पॉवर जो आहे तो 0 असेल, इक्वल टू किती येते 1. हे बघा इथे दिलेलं जातं आपण. ओके, ए मायनस एक्स टू द पॉवर 0 म्हणजे कशाचाही पॉवर जर 0 असेल तर एक संख्या एवढी येते. मग इक्वल टू 1 म्हणजे इक्वल टू इथं 1 आलं. ओके, म्हणजे dx अपॉन dt इक्वल टू k0 इंटू 1. म्हणजेच काय आलं या ठिकाणी, म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का मग की dx अपॉन dt दॅट मीन्स r इक्वल टू k0. r इक्वल टू काय आलं, k0 आलं. आपण याला जस्ट रिअरेंज करू. हा dt इकडे घेऊ आपण आणि dx, म्हणजे एक इक्वेशन काय झालं, dx इक्वल टू k0 अपॉन dt. ओके, आता या 6 नंबर हे जे इक्वेशन, याला नंबरिंग देतो आपण, याला इक्वेशनला 6 नंबर दिला. याचं इंटिग्रेशन करू आपण. इंटिग्रेशन म्हणजे dx हे काय आहे बघा, dx हे स्मॉल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. मग कॉन्सन्ट्रेशन आपण किती घेतलेलं आहे, x इक्वल टू 0 इनिशियली आणि x इक्वल टू x. म्हणजे हे लिमिट आपण काय केलं, या इंटिग्रेशनला अप्लाय केलं या पहिल्या याला. ओके, इक्वल टू हे बरोबरचं चिन्ह, इंटिग्रेशन टाइम सुरुवातीचा 0 होता, नंतर टाइम t झाला. म्हणजे लोएस्ट व्हॅल्यू 0, हायेस्ट व्हॅल्यू t. म्हणजे t इक्वल टू t लोअर लिमिट आणि t इक्वल टू 0 लोअर लिमिट आणि t इक्वल टू t हे अप्पर लिमिट. ओके, इक्वल टू k0. आता याची जरी आपण इंटिग्रेशन साइन रिमूव्ह केलं ते dx येतं. ओके, या ठिकाणी k0 dt ची व्हॅल्यू येते t इंटिग्रेशन. कारण k0 हा बाहेर आज इट का आला, कारण हा कॉन्स्टंट आहे. काय तो कॉन्स्टंट आहे, रेट कॉन्स्टंट आहे. ओके, म्हणजे x इक्वल टू k0 इंटू t. दिस इज द इक्वेशन ऑफ रेट लॉ इक्वेशन. हे रेट लॉचं काय आहे, इक्वेशन आहे. आता मला सांगा या इक्वेशन मध्ये तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनचं टर्म दिसते कुठे. x हे काय आहे, x हा जो घेतला आपण, हे रेट आहे, जो चेंज होत आहे व्हॅल्यू ती घेतली आपण. नंतर k0 हा कॉन्स्टंट आहे, t हा काय त्याचा टाइम आहे, t हा काय टाइम आहे. म्हणजे या ठिकाणी रिॲक्टंटची टर्म्स आपल्याला, कॉन्सन्ट्रेशनची टर्म्स आपल्याला इथे कुठंच दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ रेट यावर अवलंबून नाही. म्हणजे ही रिॲक्शन कोणती आहे, 0 ऑर्डर रिॲक्शन्स आहे असं आपल्याला या ठिकाणी या इक्वेशन वरून सुद्धा सांगता येतं. तसं 0 ऑर्डर रिॲक्शन म्हणतो आपण काय म्हटलं, the reaction whose rate independent upon the initial concentration of reactant, such reaction is known as a zero order reaction. Clear? कळालं एवढं? ओके, म्हणजे आता 0 ऑर्डर रिॲक्शनचं रेट कॉन्स्टंटचं इक्वेशन जे येतं, रेट कॉन्स्टंटचं इक्वेशन जर पाहायचं झालं तर ते x इक्वल टू k0 इंटू टी असं देतात आपल्याला, किंवा k0 इक्वल टू x अपॉन टी, असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. ओके, आता याचं युनिट काय असणार आहे, या ठिकाणी k0चं युनिट काय असणार आहे बघा. आता आपण रेट कॉन्स्टंट जो आहे ना हा k0, हा रे k0चं युनिट काय असेल. आता आपण काय म्हटलं, k0 इक्वल टू x अपॉन टी, बरोबर आहे की x अपॉन टी. मग आता x हा काय आहे, x घेतलंय प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन. ते कशामध्ये मोजतो आम्ही, ते घेतो मोल पर डीएम क्यूब मध्ये किंवा पर लिटर म्हणा. डीएम क्यूब आणि लिटर एकच आहे, लक्षात घ्या. सीएम क्यूब म्हणजे ml आणि डीएम क्यूब म्हणजे लिटर. ओके, टाइम कशामध्ये घेतो, सेकंद. म्हणजे याचा अर्थ याचं युनिट काय येईल, मग याचं युनिट येईल का बघा बरं, मोल पर डीएम क्यूब. आता इथे बघा, इथे मायनस असल्यामुळे हे द्यायचं काम नाही, तर पण प्लस असेल तर द्यावं लागेल. ओके ओके, मोल पर डीएम क्यूब पर सेकंद हे त्याचं काय येईल या ठिकाणी, 0 ऑर्डर रेट कॉन्स्टंटचे युनिट. 0 ऑर्डर रेट कॉन्स्टंटचं हे युनिट आहे. आपल्याला याच्यावर एमसीक्यू असतो की व्हॉट इज द युनिट ऑफ 0 ऑर्डर रेट कॉन्स्टंट. व्हॉट इज द युनिट ऑफ 0 ऑर्डर रेट कॉन्स्टंट. खाली पर्याय राहील मोल पर डीएम क्यूब, दुसरं राहील मोल पर सेकंद इनवर्स, मोल पर सेकंद असं राहील, तिसरं राहील मोल पर डीएम क्यूब पर सेकंद, आणि चौथं ऑल ऑफ दिस.
तर आपल्याला हे तिसरं जे एक आहे मोल पर डीएम क्यूब पर सेकंद हे आपल्याला निवडायचं आहे. क्लिअर. आता नेक्स्ट पॉईंट आपण पाहू कॅरेक्टरिस्टिक मधला. पहिला घेतला आपलं युनिट, दुसरा घेतला आपला हाफ लाईफ. हाफ लाईफ पिरियड म्हणतो आपण त्याला, किंवा हाफ लाईफ ऑफ रिॲक्शन्स. हाफ लाईफ म्हणजे काय? हाफ लाईफ ऑफ रिॲक्शन इज नथिंग बट टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट हाफ ऑफ द रिॲक्शन. अर्धी रिॲक्शन होण्यासाठी लागणारा टाइम. कन्सिडर करा, समजा आपण असं म्हणू तो टाइम जो आहे आपण तो घेऊ टी हाफ. टोटल टाइम किती आहे? टी. मग आता आपण अर्धा टाइम किती घेऊ? टी हाफ. टीच्या अर्धा म्हणजे टी हाफ असं एवढं आपण तो टाइम टोटल टाइम त्याच्यामध्ये घेणार आहोत. बरोबर आहे. मग आता तसं घेतल्यानंतर आपल्याला काय येईल बघा. आपलं इक्वेशन काय? एक्स इक्वल टू के झिरो इक्वल टू टी. आपल्याला काय करायचं? टीच्या ऐवजी काय म्हणायचं? टी हाफ आपल्याला टेकवायचं आहे. ओके. मग आता कन्सिडर करा, एक्स हे काय? एक्स हा टी टाइम असताना मिळालेला कॉन्सन्ट्रेशन. आपल्याला हाफ पिरियड झालेला आहे म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती येतो? ए. त्याचं अर्ध कॉन्सन्ट्रेशन किती असेल? ए बाय टू. किती असेल? ए बाय टू. म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला टी इक्वल टू टी हाफ, टी इक्वल टू टी हाफ, तर एक्स इक्वल टू आपल्याला ए बाय टू पुटअप करावं लागेल. बऱ्याच जण काय म्हणतील, सर एक्स बाय टू काय नाही? मला सांगा, एक्स हे काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट आहे. कॉन्सन्ट्रेशन मुळात कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट हे केव्हा मिळालं? ते जेव्हा टाइम टी इक्वल टू टी असताना. कशामधून मिळालं? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए होतं त्याच्यामधलं ते एक्स निघून गेलं. मग इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जर ए होतं तर अर्ध्या वेळेत किती कॉन्सन्ट्रेशन उरेल किंवा नाहीच होईल? ए बाय टू. म्हणजे एक्सची किंमत किती असेल? ए बाय टू. ए बाय टू म्हणून ही किंमत आपल्याला या ठिकाणी ठेवायची. म्हणजे एक्स इक्वल टू ए बाय टू ठेवलं इक्वल टू टी झिरो इक्वल टू इन टू टी हाफ. म्हणजे या ठिकाणी आपली या टीची आणि या एक्सची किंमत ठेवली, या किमती. ओके. बर. आता या ठिकाणी काय यामध्ये बघा सिंपल आहे की ए बाय टू हा जो दिसतो आपल्याला इक्वल टू के झिरो इंटू टी. आता या ठिकाणी हे सरळ सरळ म्हणजे वन बाय हाय व्हॅल्यू येतं, हाफ व्हॅल्यू येते. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ आपल्याला असं दिसतं का टी हाफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. कारण हा के झिरो काय? कॉन्स्टंट आहे ना. के झिरो काय? हा कॉन्स्टंट आहे. म्हणजे हाफ लाईफ पिरियड झिरो ऑर्डर रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. इनिशियल कॉन्सन्ट्रेशनशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कशाचा? हाफ लाईफ पिरियड. कोणत्या? झिरो ऑर्डर रिॲक्शनचा. काळजीपूर्वक लक्षात घ्या, झिरो ऑर्डर रिॲक्शनचा रेट हा जो आहे हाफ लाईफ पिरियड जो आहे हा ए कोण आहे? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टन्स त्यावर अवलंबून आहे. क्लिअर. तिसरा पार्ट जो आहे तो आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. आणि मला वाटतं शेवटचा पार्ट, एवढा पार्ट घेऊन आपण थांबू मग आधी इथे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघा, आपल्याकडे इक्वेशन कोणतं? झिरो ऑर्डरचं एक्स इक्वल टू के झिरो इंटू टी. आपल्याला याला ग्राफच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचं इक्वेशन. तर ते ॲज इट इज ग्राफच्या फॉर्म मध्ये मला वाटतं कन्व्हर्ट आहे. ग्राफचं इक्वेशन, ग्राफिकल इक्वेशन कसं असतं? वाय इक्वल टू एम इंटू एक्स. वाय म्हणजे वाय ॲक्सिसची व्हॅल्यू, एम म्हणजे स्लोप म्हणजे आपण, आणि एक्स म्हणजे आपण एक्स ॲक्सिसची व्हॅल्यू घेतो सरळ सरळ. बरोबर आहे. मग वायच्या व्हॅल्यू इथे कोणत्या येतात? एक्स, एक्सच्या किमती. ओके. त्याच्यानंतर टीच्या व्हॅल्यू कोणत्या येतात? एक्सच्या व्हॅल्यू, एक्स ॲक्सिसवरच्या व्हॅल्यू म्हणजे टीच्या टाइमच्या व्हॅल्यू. आणि एमची जी आहे ती के झिरो. एम इक्वल टू काय येतं? स्लोप इक्वल टू काय येतो? के झिरो. म्हणजे आपण जेव्हा मग हा एक्स ॲक्सिस, एक्सच्या व्हॅल्यू म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्टच्या व्हॅल्यू आपण वाय ॲक्सिसवर घेऊ आणि टाइमचे व्हॅल्यू आपण एक्स ॲक्सिसवर घेऊ, तेव्हा आम्हाला एक स्ट्रेट लाईन मिळेल. आणि त्या स्ट्रेट लाईनचा जर आपण स्लोप काढला, बघा स्लोप काढला तर स्लोप म्हणजे एम जो आहे तो एम इक्वल टू काय आपल्याला? के झिरो. त्याची व्हॅल्यू काय आपल्याला? के झिरो एवढी. ओके. मग सरळ समजून घ्यायचं, ज्या कोणत्या केमिकल रिॲक्शननी आपल्याला जर असा ग्राफ येत असेल आणि स्लोप इक्वल टू के झिरो येत असेल, रेट कॉन्स्टंट येत असेल, याचा अर्थ ती रिॲक्शन ही झिरो ऑर्डर आहे असं आपल्याला याच्यावरून कन्फर्म करता येईल. कोणती रिॲक्शन आहे ती? झिरो ऑर्डर. हे झिरो ऑर्डर रिॲक्शनचे काही एक्झाम्पल्स. ओके. मी या ठिकाणी घेतलं बाबा CH3COCH3 ॲसिटोन म्हणतो आपण. ॲसिटोन मध्ये ब्रोमिन ऍड केला, ब्रोमो ॲसिटोन यामध्ये काय झाला? फॉर्म झाला. म्हणजे इथला हायड्रोजन रिप्लेस झाला आणि ब्रोमिन आला. त्याच्यानंतर परत एक रिॲक्शन आहे अशीच सेम, ब्रोमिनच्या ऐवजी फक्त आयोडीन. या रिॲक्शन ॲसिटोन अँड आयोडीन, रिॲक्शन बिटवीन ॲसिटोन अँड ब्रोमिन सेम आहे, काहीच फरक नाही. आणि तिसरी जी आहे ती डिकम्पोजिशन ऑफ फॉस्फिन, PH3. फॉस्फिन जो आहे PH3 जो याला डिकम्पोजिशन करायचं, इट गेट कन्वर्ट इनटू फॉस्फरस अँड हायड्रोजन गॅस. ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन सुद्धा झिरो ऑर्डर रिॲक्शन आहे. आणि या ठिकाणी सुद्धा रेट या
px3 वर अवलंबून नाही, म्हणजे झिरो ऑर्डर रिॲक्शन्स आहे. म्हणजे या इंडिपेंडंट आहे, म्हणजे या कॉन्सन्ट्रेशनवर इथे अवलंबून नाही, म्हणजे इंडिपेंडंट आहे. इथे सुद्धा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिटोन आणि आयोडीन यावर अवलंबून नाही, म्हणजे याचा अर्थ ही ह्या रिॲक्शन ज्या आहेत त्या झिरो ऑर्डर रिॲक्शन्स आहेत. यामध्ये तुम्हाला खाली येऊ शकतो एमसीक्यू की डिकम्पोजिशन ऑफ फॉस्फिन इज एन एक्झाम्पल ऑफ रिकम जगा ऑर्डर ऑफ रिॲक्शन. खाली 0, 2 नंबर येतं फर्स्ट, 3 नंबर येतं सेकंड आणि चौथे नन ऑफ दिस. आपल्याला माहित पाहिजे डिकम्पोजिशन ऑफ फॉस्फिन इज एन एक्झाम्पल ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन, किंवा रिॲक्शन बिटवीन ॲसिटोन अँड ब्रोमिन किंवा आयोडीन इज एन एक्झाम्पल ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन. ठीक आहे, लक्षात आलं? ओके, या काही डिकम्पोज म्हणजे 3 झाल्या, ही एक चौथी रिॲक्शन डिकम्पोजिशन याची आहे. त्याच्यानंतर फोटोकेमिकल रिॲक्शन जी घेतो आपण, ती सुद्धा म्हणजे हायड्रोजन गॅस रिॲक्शन विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट इट गिव्स हायड्रोक्लोरिक ऍसिड, ऑल्सो एक्झाम्पल ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन्स. ओके, हे झालं झिरो ऑर्डर रिॲक्शनचं. मग उद्या बघू आपण आता फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. ओके, तर हा झाला पार्ट आपला. रेट ऑफ रिॲक्शन्स म्हणजे काय घेतलं, ऑर्डर ऑफ रिॲक्शन्स काय ते बघितलं आपण, मॉलिक्युलिटी काय ते बघितलं, मॉलिक्युलिटी अँड ऑर्डर ऑफ रिॲक्शनचा आपण डिफरन्स बघितला, आणि ऑर्डर ऑफ रिॲक्शन्स मध्ये जे आपल्याला झिरो ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर घ्यायचं, त्यातला झिरो ऑर्डर आपण घेतलंय. त्यात त्याचे कॅरेक्टरिस्टिक सुद्धा घेतलं, युनिट घेतलं, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन घेतलं, हाफ लाईफ पिरियड घेतलं, आणि हे एक्झाम्पल सुद्धा. ठीक आहे, असाच पार्ट आपण उद्या आता फर्स्ट ऑर्डरचा आणि सेकंड ऑर्डरचा बघणार आहोत. ओके, काही अडचण असेल तर तुम्ही काय करा, ग्रुपवर शेअर करा. काही अडचण असेल तुम्ही आता ही विचारू शकता 1-2 मिनिटात, नाहीतर मग मीटिंग एंड करतोय. ठीक आहे, चला मग मीटिंग एंड करतोय.